नमस्कार. नदीच्या पलीकडील झपाटलेली हवेली. मराठी रहस्यमय भयकथा मी पुन्हा घेऊन आलेली आहे. नदीच्या पलीकडे ही एक कथा आहे. काही रहस्य ही पडद्यामागे असलेलीच बरी असतात. त्यांना नेहमीच सर्वांसमक्ष आणणे गरजेचे नसते. रामा खूप वर्षांनी गावाकडे चाललेला. तसा रोजच्या कटकटीच्या जीवनापासून लांब राहून कोणाला नाही आवडणार, भले ते थोड्या दिवसापुरते का असेना. आणि त्यात मे महिन्याची सुट्टीची भर. तसेही त्याचे मागचे काही दिवस जरा ताणतणावामध्येच गेले. ते एका स्वप्नामुळे. ते एकच स्वप्न त्याला नेहमीच पडत असे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वप्नामध्ये तो एक हवेलीत आहे. हवेली तशी फार फार जुनी होती. आतमध्ये वर्षानुवर्षे सडत राहिलेल्या पालापाचोळा, एक भयंकर दुर्गंधी चहूकडे पसरलेली, घराच्या भिंतींचे रंग उडालेले. तो दरवाजा ढकलून आत गेला. समोरच मोठा हॉल, त्याला लागूनच डावीकडे किचन, हॉलच्या दुसऱ्या बाजूला एकमेकांच्या समोर 2 बेडरूम आणि त्याच्यापुढे हवेलीचे मागचे दार. घराच्या मागच्या दरवाजाजवळच बाजूला वर जाण्याचा जिना. रामा ते संपूर्ण घर न्याहाळतच होता की तितक्यात किचनमधून हुंदके देत कोणाच्याच तरी रडण्याचा आवाज आला. कधी कधी आपण आपल्या विचारात एवढं मग्न असतो की आपण समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे एकटक बघत असतो. भले त्या व्यक्तीच्या चेहऱ्याशी आपला काही संबंध नसतो, पण आपण आपल्याच विचारात गुंफलेले असतो. आणि तितक्यातच जर त्या व्यक्तीने त्वरित आपल्याकडे बघितले तर तशी आपली विचारांची मग्नता भंग पावते. तसंच रामाच्या विचारांना फुल स्टॉप लागलेला ते तिच्या रडण्याने. रामाने क्षणाचाही विलंब न लावता किचनमध्ये धाव घेतली. त्या वेगाने त्याने किचनमध्ये धाव घेतली त्याच वेगाने त्याच्या उत्सुकतेचे रूपांतर भीतीमध्ये झालं. जसा तो किचनमध्ये पोहोचला तसा आवाज पूर्णपणे बंद झाला. त्याने पूर्ण किचन बघितले, पण त्यात कोणीच नव्हते. हताश होऊन जसा मागे जाण्यास वळला त्या क्षणी त्याचे दोन्ही पाय ओढून कोणीतरी त्याला जोरात खाली पाडले. अचानक झालेल्या त्या घटनेमुळे रामा पूर्णपणे घाबरला होता. आणि ती जे कोणी होते ज्याने रामाला खाली पाडलेले ते त्याच्या पायाला धरून त्याला खेचून घेऊन जात होते. रामाला सुचत नव्हते नक्की काय होतं. तो पूर्णपणे कावराबावरा झालेला. तोंडातून शब्द फुटत नव्हते की श्वासनलिकेमधून श्वास येत नव्हता. पूर्ण दबलेल्या अवस्थेत रामा एक आर्त अशी किंचाळी मारायच्या तयारीत होता की तितक्यात तो दचकून जागा व्हायचा. ती हवेली कोणाची होती? त्यात कोण राहत होतं? आपण प्रत्येक स्वप्नात तिथेच का जातो? या सगळ्या प्रश्नांचा नाम मात्र सुगावा लागत नव्हता. लहानपणीच वडील गेल्यापासून घराचा सगळा भार त्याने उचलला होता. तो धीट होता. सर्व प्रकारच्या संकटांना एखाद्या निडर सिंहासारखा सामोरा जायचा. पण आता हे स्वप्न? या एका स्वप्नाने त्याचे मन चलबिचल केले होते. आणि ह्यामुळे त्याने गावाकडे काही दिवस त्याच्या आईसोबत, त्याच्या लहान बहिणी आर्यासोबत आणि गावातल्या मंडळीसोबत व्यतीत करायचे ठरवले. गावात पोहोचला तेव्हा सूर्य त्याच्या प्रखरतेला तेज कमी करत जात होता. तो येणार याची पूर्वकल्पना त्याने आईला आधीच दिली होती. थोडीफार घर सोडलं तर गावाकडे इतका बदल नव्हता. आल्या आल्या आईने जेवण दिले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. प्रवासाच्या थकव्यामुळे झोपसुद्धा लगेच लागली. पण परत तेच स्वप्न, तीच हवेली आणि पुन्हा एकदा तेच रडणे. एखाद्या मुलीचे रडणे. ती कशामुळे तरी त्रासलेली होती. तिला तिच्याकडे मरणासाठी अडकवून ठेवून कोणीतरी पसार झालेले, त्यामुळे रडत असलेली. तर्ककुतर्क लावण्यात काही अर्थ नव्हता. आज कितीही झाले तरी ह्याचा मागोचा हा लावायचा. रामा किचनकडे जाण्यास वळाला. जसा किचनच्या उंबरठ्याकडे पाय ठेवला तसा एक दुर्गंधीने भरलेला भपका नाकातून सरंगात भिनला. हातानेच तोंड झाकत तो पुढे गेला. यावेळी मात्र तो किचनमध्ये आला तरीसुद्धा रडण्याचा आवाज थांबला नव्हता. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. किचनच्या एका कोपऱ्यात एक व्यक्ती दिसली. एक स्त्री होती. तिचे डोके तिच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये टाकून हुंदके देत होती. रामाचे पाय जागच्या जागी थबकले. इच्छा नसतानाही सुद्धा त्याने मन तिच्या विचारापासून रामाच्या ह्या स्वप्नांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या तिच्याशीही काही ना काहीतरी संबंध होताच. रामाने मन घट्ट केले आणि तिच्या दिशेने चालू लागला. जसा रामा तिच्या जवळ जायला लागला तसे तिचे हुंदकेसुद्धा कमी झाले. खोलीमध्ये आता फक्त रामाच्या चप्पलचा आवाज घुमायला लागला. रामाने तिच्याजवळ जाऊन जसं तिच्या खांद्यावर हात ठेवला तसं तिने तिचा चेहरा हळूहळू वरती केला. चेहरा कसला? चेहराच नव्हता, फक्त हाडाची कवटी, पूर्ण पांढरी फटक आणि त्यातून न जाणे कितीतरी किडे डोळ्यातून नाकातून वळवळत होते. रामाने असे दृश्य ह्या आधी कधीच टीव्हीमध्ये सुद्धा पाहिले नव्हते. रामाचे डोळे उघडले ते उघडलेच राहिले. त्याने झटकन हात मागे घेतले आणि तिकडून जाण्यास मागे पळवळला की तेच तिने रामाचे पाय ओढले आणि त्याला खाली पाडला आणि तसंच त्याला खेचून घेऊन जाऊ लागले.
रामा ओरडत होता, विव्हळत होता, पण त्या निर्दयी स्त्रीरूपी भूताला याच्याशी काय घेणं देणं नव्हतं. रामा उठून बघ, सूर्य डोक्यावर आला. आज जरा आपल्याला पाटकरांच्या घरी जायचं, पूजा आहे त्यांच्याकडे. आईचा आवाज ऐकताच रामा उठला. काही वेळ तसाच अंथरुणात बसून राहिला. डोके पूर्णपणे दुखत होते. त्याला वाटलं आईला हे सांगावं, पण हे स्वप्नच तर होतं आणि आता तो लहान तर मुलीच नव्हता. आपल्यासारख्या निडर मुलांनी जर असं घाबरलं तर आईला कसं सांभाळायचं. म्हणून रामाने हे सर्व स्वतः पाशीच ठेवायचं ठरवलं. पण आपणही किती स्ट्रॉंग माइंडेड असलो तरी आपल्यामध्ये एक नाजूक कडी नेहमी असते. रामाचंही तसंच होतं. त्याला ह्या गोष्टी आतमध्ये ठेवून त्यांना आपल्या मनावर, हृदयावर हावी होऊन द्यायचं नव्हतं. त्याला ह्या गोष्टी व्यक्त करायला कोणीतरी हवं होतं. तितक्यात त्याला आईचं मगाचं बोलणं आठवलं. पाटकरांच्या घरी पूजा होती. पाटकरांचा मुलगा म्हणजे ऋषी आणि त्याच्याशी त्याची बालपणाची ओळख. लहानपणी एकत्र खेळलेले, एकत्र वाढलेले, पण आता कामानिमित्त रामा शहरामध्ये गेले. एवढं काही तो फरक. त्याने पटकन अंघोळ करून तयारी केली. मनात पूर्ण विचार केले की आपल्यासोबत जे काही सोबत होत आहे ते ऋषीला सांगायचं. पूजा नियमितपणे पार पडली. सर्व आपापल्या घरी जायला निघाले. आई, तू हो पुढे, मी जरा ऋषीसोबत गप्पा मारून येतो. मला वाटलेलंच, पण जास्त उशीर नको करूस. दिवे लागणीच्या वेळेला ये. रामा तिकडेच थांबला, पण तेव्हा ऋषीच्या घरचे सुद्धा होते. सगळ्यांसमोर सांगायचे तर ते आपलीच मस्करी उडवतील, म्हणून तो ऋषीला घेऊन गावात फिरायला गेला. रामा पाहिलं तर जरा बिचकलत होता, म्हणून ऋषीने सुरुवात केली. हां बोल, काय सांगायचं होतं? पण त्याआधी तुमच्या मुंबईला कसं आहे सर्व सांग, आणि आम्हाला पण ते की कधीतरी या मायनगरीत. हो नेईल रे, नक्कीच नेईल. आपण सगळे जाऊ, पण त्याआधी मला तुझ्या सांगायचं ते यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे. सांग ना बिनधास्त, मी ऐकतोय. तर खूप दिवसापासून, तसे दिवसापासून म्हणण्यापेक्षा खूप महिन्यापासून मला एक विचित्र स्वप्न पडत आहे. एक नाईटमेअर, आणि त्यामध्ये हवेली आणि जुनी पुराणी. त्यामध्ये मी ओढला जातो आणि त्यात कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊन मला कोणीतरी खेचून घेऊन जाऊ लागतं. दरवेळेस हे असंच आहे. खूप कंटाळला आहे रे यार मी. विचार केला मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं, पण कामाच्या पळापळीतून वेळ भेटत नाही नशीब. रामाच्या ह्या बोलण्यावर आधी तर ऋषीला हसू आवरेन असं झाले, पण त्याला राग नको यायला म्हणून मध्येच हसू दाबून ऋषी म्हणाला, अरे वेड्या, हे असं तू ते सारखे हॉरर मूव्ही बघून तेच तुझ्या डोक्यात बसते, म्हणून हे असले स्वप्न पडतात. बोलता बोलता ते नदीच्या काठाकडे येऊन पोहोचले. तितक्यात रामाला नदीच्या पलीकडे एक हवेली दिसली. काय रे ऋषी, हे घर कोणाचं आहे? ते घर नाही रे, ती हवेली आहे. असं ऐकले की त्यात खूप वर्षाआधी एक जोडपे राहत होते. त्यांना एक मुलगी पण होती, पण काय झाले माहीत नाही. एकाएकी ते तिघे जण अचानकपणे गायब झाले. पहिले तर आपल्या गावातल्या लोकांनी तिकडे जावं टाळले, पण शेवटी हिंमत करून सर्व गाववाल्यांनी एकत्र जाण्याचं ठरवले. आणि जेव्हा सगळे हवेलीमध्ये पोहोचले तेव्हा अख्ख्या हवेलीमध्ये त्यांना साधं चिटपाखरूसुद्धा नाही भेटलं. शेवटी निराश होऊन सर्व आपापल्या घरी आले. पण त्यानंतर त्या हवेलीजवळ किंवा हवेलीमध्ये जो कोणी गेलाय तो परत नीट आलाच नाही. एकतर तो वेडा तरी झाला किंवा गायब. ऋषीचे बोलणे संपते तेच रामा त्याच्या विचारामध्ये गुंग झाला. त्याच्या स्वप्नातली हवेली त्याने अशी बाहेरून बघितली नव्हती, फक्त आतूनच दर्शन झालेलं. आता मात्र त्याच्या डोक्यात प्रश्नांचं काहूल माजलं. संध्याकाळ होत आली. दोघेही आपापल्या घरी गेले. घरी येताच रामाच्या मनात होतं की आता आईला सांगण्यापूर्वी गत्यंतर नाही. जेवता जेवता रामाने सर्व हकीकत आईला सांगितले. रामाने सर्व बोलणं झाल्यावर एकच शांतता घरभर पसरली. आर्य आणि आई दोघांना भीतीचा झटका आल्यासारखं झालं. त्या दोघी रामाकडे एकटक बघत बसल्या. त्या शांततेत भंग करत आई बोलली, तुला कोणी त्या नदीजवळ जायला सांगितलं रे? नाही ते उद्याप करायला. आता परत तिकडे जाऊ नकोस. रामाला काही समजेना. तिकडे का जाऊ नये आणि माझ्या बोलण्यावर त्यांची प्रतिक्रिया अशी का होती? क्षणभर रामाला वाटले की आर्याला ह्याबद्दल विचारावे, पण ती कशी सांगणार? तिलासुद्धा आईने समजावून सांगितले होते. शेवटी रामाने हट्ट धरला आईकडे ह्या घटनेबद्दलचा. आईलाही गत्यंतर नव्हते. रामाला सर्व खरं सांगण्याखेरीज. मी खूप वर्षापासून तुझ्यापासून हे लपवलेलं आहे, पण आता तुलासुद्धा सांगायची वेळ आली आहे. तू चांगलं वाईट आता जाणायला लागलायस. आईने जसं सांगायची सुरुवात केली तसं तिचा चेहरा गंभीर होत गेला. इकडून 25 वर्षापूर्वी तुझे बाबा एकदा जंगलमध्ये जाळण्यासाठी लाकडं घ्यायला गेलेले. तू लहान होतास. तुला झोपवून मी त्याची वाट बघत होते, पण काही लोकांनी त्यांना त्या हवेलीत जाताना बघितले. तिकडून ते एकाएकी नाहीसे झाले. ते गायब झाल्याची वार्ता कळताच पूर्ण गाव त्यांना शोधण्यासाठी गेला, पण जंगलासकट पूर्ण हवेली बघितली, पण तुझे बाबा कुठेच सापडले नाही.
आपल्या घरावर तेव्हापासून दुःखाचा डोंगर कोसळला. त्यापासून तुला काही व्हायला नको म्हणून मी तुला शहरात पाठवले. आईचे डोळे पाणावले. राम आता पूर्णपणे सदम्यातच गेला. लगेच दुसऱ्या दिवशी त्याने तिकडे जाण्याचं ठरवलं. सकाळ झाली. सकाळचा नाश्ता झाल्यावर रामा लगेच जाण्यास निघाला. आई, मी जरा ऋषीकडे जाऊन येतो. आईला खोटंच सांगितलं, नाहीतर त्याने तिकडे परत जाऊन दिले नसते. पण वाड्यात एकटं जाणं हे त्याच्या मनाला मान्य नव्हतं. ऋषीला सोबत घेतलं तर सोबत पण होईल आणि भीतीसुद्धा वाटणार नाही. नदीच्या वाटेवर ऋषीचं घर होतं. ऋषी तर आधीपासूनच साहसी होता. दोघे निघाले नदीच्या रस्त्याला. रामाच्या मनात चलबिचल होती. त्याला त्याच्या स्वप्नांचं मूळ गवसणार होतं. ऋषीला मात्र ह्यात काही नवल वाटत नव्हतं. चालत चालत नदीवर पोहोचले. एक जुना लाकडी पूल होता. तसंही पूल ओलांडून पलीकडे खूप कमी लोक जायचे. दोघे पण तो लाकडी पूल ओलांडून पलीकडे गेले. जशी ती हवेली जवळ आली तशी दोघांची हृदयाच्या ठोक्याने जोर धरला. हवेलीपाशी पोहोचले. हवेलीची बाहेरून बंद होती, पण दाराला कुलूप नव्हते. ऋषीने दाराला एक जोरात धक्का दिला आणि दार मोठा आवाज करत उघडत गेला. बाहेर जरी दिवस होता तरी हवेलीच्या आतमध्ये पूर्ण काळोख होता. जणू सूर्याची किरणे त्या हवेलीच्या आतमध्ये स्पर्श करत नव्हती. दोघे हळूहळू आत शिरले. जसे आतमध्ये गेले, रामाच्या भुवया उंचावल्या. श्वासोच्छ्वास उंचावला. तो स्वप्नामध्ये जी हवेली बघत आलेला ती हवेली धुवे तशीच होती. हॉलमधून किचनमध्ये गेले, जिकडून ह्या सर्वांनी पाळमुळं निघत होती. जिथे किचनकडे वळले पूर्ण हवेली मध्ये एक विचित्र थंडावा जाणवू लागला. किचनमध्ये दुर्गंधी होती. आजूबाजूला पालापाचोळा सांडलेला. ते जसे किचनच्या आत गेले त्यांना किचनच्या एका कोपऱ्यात एक दरवाजा दिसला. हुबेहूब हवेलीच्या तळघर असावा. ज्यावेळी ते दरवाजाकडे जायला निघाले तेव्हाच तेच झाले. ते जसे आतमध्ये गेले तसे त्यांच्या दोघांच्या पायाला कोणीतरी जोरात ओढून त्यांना खाली पाडले. अचानक झालेल्या या प्रसंगाने दोघे पण बिथरले. पाठीमागे वळून बघितलं तर कोणीच दिसत नव्हते. फक्त त्यांचे पाय हवेत होते आणि त्यांना कोणीतरी खेचून घेऊन जात होते. ते जसे कोणी होते ते पूर्ण किचनभर त्यांना जसे तसे घसरवत नेत होते. अख्ख्या हवेलीभर फक्त त्यांच्या किंचाळणे ऐकू येत होते. किचनच्या दरवाजापर्यंत पोहोचल्यावर एकाएकी एक प्रकार थांबला. ते जे कोणी होतं आत ते गेलेलं. क्षणभर त्यांना काही आपल्यासोबत काय झालं हे कळालेच नाही. हातपायांना वरवर खरचटले. ते दोघे तातडीने आधी त्या हवेली बाहेर पडले आणि जोरात धावत सुटले. जेव्हा ते दोघे नदीच्या या बाजूला आले तेव्हाच त्यांनी मोकळेपणाचा श्वास घेतला. पायावर हाताचे लाल व्रण होते. जसे मृत्यूच्या धाडीतून परतावे तसे ते परतले होते. आता मात्र ऋषीच्या मनात सुद्धा भीती उत्पन्न झालेली. त्याचा भूताखितावरचा विश्वास हा प्रसंगाने जागृत झालेला. हे बघ रामा, आपण तिकडे नको परत जायला. मी सुद्धा असं काही एक्सपेक्ट केलेलं नव्हतं. जे काही झालेलं आहे ते आपल्यात असू दे आणि आता तू माझ्या घरी चल. तिकडे आराम कर, मग सावकाश घरी जा तुझ्या. पण रामाला उलट आता अजून जास्त उत्सुकता होती. पहिले तर कधीच आपल्याला स्वप्नात ते दरवाजा नव्हते दिसले. त्याला आता काहीच करून या सर्व गोष्टींचा छडा लावायचा होता आणि ह्यात एकच मार्ग होता, ते म्हणजे तिकडे रात्रीचं जाणं. कारण आतापर्यंत जेवढे पण प्रसंग झाले ते सर्व रात्रीमध्येच झालेले. त्याचे वडीलसुद्धा रात्रीच तिकडून गायब झालेले. काय माहीत तिकडे कोणी अशी अमानवीय शक्ती असेल ज्याने त्या सगळ्यांना एका तळघरात कैद केलं असेल. त्या सर्व निष्पाण जीवांना बाहेर काढायला कोणी प्रयत्न केले नसेल आणि त्यात आपले वडीलसुद्धा होतेच. रामाच्या प्रश्नांचे उत्तर फक्त त्या हवेलीतच होते. त्याने ऋषीला त्या गोष्टीसाठी मनवले तर होते, पण आतमधून दोघेही चांगलेच घाबरले होते. ऋषीच्या घरी पोहोचले. त्याने आई बाबांना जेवणासाठी वाट बघत होते. दुपारचं जेवण झाले आणि दोघे अंगणात बसले आणि कसे आणि कधी जायचे ह्याच विचार बिनमी करू लागले. 2 दिवसांनी अमावस्या होती. अमावस्येला वाईट शक्ती दुपटीने वाढतात. त्याने उद्याचंच जायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे दिवस ठरला. घरी जवळ सर्वजण झोपल्यावर कुणालाही न सांगता ते निघाले. सोबत हव्या त्या वस्तू सोबत घेतल्या. ऋषीने आजोबा पंडित होते. त्यांची तुळशीची माळ सोबत घेतली आणि रामाला पण एक दिली. सोबत देवाचा अंगार आणि गंगाजल. ऋषीचं घर नदीकडे जाण्याच्या रस्त्याला लागूनच होता. रामाने तिकडूनच त्यांना घेतले. दोघे टॉर्च घेऊन झपाझप पावलं टाकत निघाले. कोवळी थंडी पडलेली, रात्रीची भयान शांतता, त्यात आजूबाजूचे सर्व दिवे माळवलेले. वाटेत कुठेतरी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज त्या शांततेत भंग आणत होता. घड्याळात पाहिले रात्री 11 झालेले. चालता चालता नदीच्या पलीकडे त्या हवेलीपाशी पोहोचले. दिवसा ती हवेली तितकी भयानक दिसत नव्हती, तितकी रात्रीच्या वेळी. ती कितीही भयानक असली तरी पण आतमध्ये जाण्यावाचून पर्याय नव्हता. रामाने दरवाजावर खोलून आत पाऊल टाकले. मागोमाग ऋषीसुद्धा होता. आतमध्ये मिट्ट काळोख, फक्त टॉर्चचा उजेड आणि त्याच्या पायांच्या चपलांचा आवाज. बाहेरच्या थंडीपेक्षा हवेलीच्या आतमध्ये थंडी जीव घेणी होती. ते किचनमध्ये वळले.
टॉर्चचा उजेड त्या किचनच्या कोपऱ्यातल्या दरवाजापाशी टाकला आणि दोघेही आश्चर्यचकित झाले. तो तळघराचा दरवाजा ह्यावेळीही उघडा होता. ते तळघराकडे जाण्याकडे वळले. दरवाजाच्या आत अंधार होता. दोघे एकसाथ दचकले. परत दरवाजाकडे गेले, पण दरवाजा कोणीही तरी बाहेरून लावलेला. ते परत खाली जायला लागले. खाली हवेलीच्या बाहेरच्या पेक्षा जास्त अंधार होता. त्या तळघरात फक्त ते दोघेच होते. पण त्यांचा हा भ्रम काहीच वेगळाच तुटला. जसं त्यांनी शेवटची पायरी खाली उतरली तशी त्यांनी टॉर्चसमोर असलेल्या कोपऱ्यात गेली. जशी लाईट पडली ते समोरच दृश्य बघून आधी रामा आणि मग ऋषी दोघे एका मागोमाग एक ओरडले. कारण समोर 6-7 मृत शरीर पडलेली दिसली. इतकं भयावह दृश्य त्यांनी त्यांच्या भर आयुष्यात कधी पाहिले नव्हते. ते लगेच तिकडून पायऱ्या चढून वर जायला लागले. पण पहिली पायरी चढताच दोघांनाही परत खाली ओढले. त्या खाली पडल्याने दोघांच्याही हनुटीवर जब्बर मार बसलेला. त्यांनी मागे वळून बघितले. ते जे कोणी होते ते आता स्पष्ट दिसायला लागलेले. ते एक पिशाच होते. त्याची उंची साधारण 8 फूट. हात जमिनीला लागलेच एक मोठे. त्वचा एखाद्या वितळत चाललेल्या मीनासारखी. डोळे तर नव्हतेच, फक्त खुबणी होती. जीभ जणू सारड्यासारखी लांब आणि त्यातून बाहेर आलेले 2 सुळे त्यांचा घास घेण्यास आतुर होते. ते दोघे खाली पडलेले. त्यामुळे ऋषीने जी पिशवी आणली त्यात जे वैदिक साहित्य होते ते दूर कुठेतरी पडून गेले. टॉर्च दुसऱ्या बाजूला पडली. त्या पिशाचला बघून दोघांची बोबडी पूर्णपणे वळाली. काय करावे काहीच सुचत नव्हते. तो पिशाच रामावर धावून गेला. रामाचा चेहरा काळा निळा पडला. ते एका मागोमाग एवढे भयानक दृश्य त्यांच्या मानसिक बुद्धीला फार फास देत होते. तो रामाच्या अंगावर धावला तेव्हा ऋषीला पुरेसा वेळ भेटला ती पिशवी शोधायला. त्याने क्षणाचाही विलंब न करता लगेच पिशवी घेतली. तो पिशाच रामाचा घास घेतला की तितक्यातच की ऋषीने गंगाजल पटकन त्याच्या पिशाचावर उडवले. ते पिशाच त्या गंगाजलाच्या माऱ्याने जोरात ओरडत मागे फिरले. तसा ऋषीने संधी साधून सोबत आणलेली तुळशीमाळा स्वतःच्या गळ्यात घातली आणि एक रामाला दिली. यामुळे त्यांना जरासा दिलासा आलेला. ते दोघे उठले आणि ऋषीने सोबत आणलेला अंगार पिशाच जवळ फेकून जाऊ लागले. तो सैतान जीवाच्या आकांताने ओरडत होता. त्याचा आवाज इतका भयानक होता की ती पूर्ण हवेली दणाणून निघत होती. जसा तो अंगारा त्याच्या अंगावर पडत होता तसा त्यांच्या शरीरातून ठिणग्या उडत होत्या. तितक्यातच रामाने बाजूला पडलेली रॉड घेतला आणि त्याला गंगाजलाने अंगारा लावून तो त्या सैतानाच्या छातीत घुसवला. त्या सैतानाच्या छातीतून एक जोरात स्फोट झाला आणि तो पिशाच पूर्णपणे राखेतून मिसळला. जसा त्या सैतानाचा अंत झाला, ऋषी त्या कोपऱ्यात पडलेल्या मृत शरीराकडे गेला. पण आता तिकडे काहीच नव्हतं. ऋषीने पटकन रामाला पकडले आणि तिकडून आतल्या पावलांनी पळ काढला. त्या दिवसानंतर ऋषीने आजोबांना बोलावून तिकडे पूजापाठ करून ती हवेली कायमची बंद करून टाकली. तेव्हापासून त्या हवेलीत फक्त असे काही प्रकार झाले नाही. पुन्हा एकदा ऋषी आणि रामा तयार आहेत नदीच्या पलीकडच्या अखेरचा सोक्षमोक्ष लावायला. रामा आणि ऋषी हवेलीचा सोक्षमोक्ष लावून परतलेले, पण दोघांना पण कुठेतरी खटकत होतेच. रामाचे स्वप्न अजूनही त्याचे पाठलाग करत होते. तो पिशाच तर गेलाच, पण आता पर्यंत त्या पिशाचाने त्याच्या अधीन केलेले सर्वजण कुठे गेले? इतके वर्षापासून ते तिकडे अडकलेले. गावकऱ्यांना सुद्धा त्यांचा काही पत्ता लागत नव्हता. त्यात रामाचे बाबासुद्धा होते. ऋषीला रामाच्या मनातलं कळत होतं. एवढं वर्ष राम शहरात राहत होता. दोघांच्या एकमेकांशी खूप कमीच कनेक्शन होतं. तरीसुद्धा ते लहानपणापासूनचे पक्के मित्र होते. लहानपणी एकमेकांच्या सोबत राहून बाकीच्यांच्या खोड्या काढ, कधी भांडणं झालं तर एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे त्यांना लहानपणीपासूनच जमत होतं. आणि आता ते संकट रामावर येऊन ठेपलं होतं. काही झाले तरी रामा इकडून परत शहरात जायच्या आत त्याच्या बाबांना शोधायचं होतं. देव जाणे आपण गेलो त्या सगळ्यांना सोडवले आणि योगायोग ते सर्व जिवंत असावेत. एकाच वेळी दोघांच्या पण मनात तेच विचार आले. दोघे नदीकिनारी बसून त्या नदीपलीकडच्या हवेलीकडे शांततेत बघत होते. रामा, मी तुझ्या मनाची चलविचल जाणतो. प्रत्यक्षरित्या मी तुझ्या जागेवर असतो तरी माझ्या मनात ह्या प्रश्नांचे खाल्लेच चालले असते जे आता तुझ्या मनात घर करून पाहतायत. गोष्ट फक्त माझ्या बाबांचीच नाही रे. असं अजून कितीतरी जीव तिकडे पडून असतील. भले आपल्या गावातल्या लोकांनी त्यांना खूप शोधून काढले, पण तरी त्यावेळी कोणीच बाबांसोबत का नाही गेले? रामा रडलेल्या सुरात म्हणू लागला. हे बघ रामा, तू शांत हो आधी. रडणं थांबव. आपण एक काम करू, एकदा दिवसा जाऊ आणि बघून येऊ. आता तर तो पिशाचसुद्धा मेला आहे. तुला सांगू ऋषी, कॉलेजपासून जॉब लागेपर्यंत कधीच या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता. मी हॉस्टेलमध्ये राहतो तिकडे तर कधी एवढंसुद्धा एकटं राहावं लागतं, पण कधीच घाबरलं नाही मी. पण अचानक एक संकट. हो, मी समजू शकतो रे. तू शहरात गेलास म्हणून काय मोठा तीर नाही मारलास देपट्या. लहानपणापासून एकटा खेळलो वाढलो आपण.
त्या पाटलाच्या पोराला मारायला माझीच मदत झाली हे विसरू नकोस. नाही रे, मी कसा विसरेन. त्याच्यानंतर तू नदीमध्ये गेला तेव्हा घरी ओरड पण मीच वाचवलेलं तुझं, हे पण नको विसरू. हां, जुन्या आठवणी आठवल्या की परत बालपणीमध्ये हरवून जायचं वाटतं. एकदम माझ्या मनातलं बोललास बघ. मी शहरात गेलो खरं, पण आपल्या गावात कधीच विसरलो नाही आणि दर सुट्टीमध्ये इकडेच यायला निर्धारच केलेला. पण वेळ येताना चांगल्या उद्देशाने यायचो. इकडे येऊन एक प्रकारची शांतता, त्या शांततेत हरवून जावं आणि आई आर्यासोबत राहावं, या गाव फिरत यावं, जुन्या आठवणी जगता यावा. पण ह्यावेळी हे भलतंच पाठीमागे लागलं. इकडून पळूनही जाता येत नाही आणि दुर्लक्षही करता येत नाही. अरे रामा, तू बिलकुल टेन्शन नको घेऊ. जसं लहानपणी एकमेकांना साथ दिली तशीच आत्ताही वेळ पण द्यायचीच. आणि माझा शब्द आहे तुला, काही झालं तरी इकडून तू परत जाशील तेव्हा या सगळ्या गोष्टींचा छडा लागलेलाच असेल आपल्या हातून. ऋषीच्या त्या वक्तव्यात नंतर रामाच्या मनाला सुद्धा आत्मविश्वास जागृत होता. मी परवाच निघणार आहे, ऑफिसमध्ये पाहुणे येणार आहे म्हणून. त्याआधीच आपल्याला काहीतरी करायला लागेल. मग एक काम करू, उद्या सकाळी आपण जाऊ. ठीक आहे, तू सकाळी नाश्ता करून तयार राहा, मी घ्यायला येईन. तिकडून जाऊ. दिवस उजाडला. दोघांनाही किरकोळच झोप लागलेली. ऋषीनेच लवकरच उठून आधी तयारी केली. सोबत अंगारा, गंगाजल आणि त्याचबरोबर एक पेरूच्या झाडाची काठी घेतली. तिचे एक टोक सुरीने धारदार बनवले, जणू तो एक प्रकारचा भालाच होता. रामा आला तसे दोघेही जाण्यास निघाले. ऋषीने जाण्याआधी एकदा देवाचे नामस्मरण केले. चालत चालत हवेलीपाशी पोहोचले. मनात किंचित भीती होतीच, पण काहीही करून त्याला आता ती स्वप्न थांबवायची होती. ऋषीकडे चावी होती. दार जसा उघडला तशी सर्व दुर्गंधी पसरली. बाहेर सूर्यप्रकाश असूनही हवेलीत पुरेसा प्रकाश नव्हता. पण टॉर्च काढावी लागेल एवढा पण अंधार नव्हता. दोघांनी आधी पूर्ण हवेलीभर नजर फिरवली. हवेली होती तशीच निर्जीव, जसे आधी सोडून गेलेली. सगळीकडे धूळ साचलेली, भिंतीचे रंग उडालेले. जास्त वेळ न दडवता दोघे किचनकडे वळले. जसं त्यांनी किचनमध्ये पाऊल टाकलं तसं दुर्गंधी जास्त वाटायला लागली आणि ती दुर्गंधी येत होती तळघरातून. मागच्या वेळी त्याच तळघरात त्यांनी त्या पिशाचाला मारलेलं. जसे ते तळघरात जाऊ लागले तशी त्यांच्या मनात तीच अनामिक भीती पुन्हा एकदा जाणू लागली. तळघरात वेगळाच प्रकार थंडी वाजत होती. अंगावर शहारे येत होते. त्या दोघांनी मन पूर्णपणे घट्ट केलं आणि नजर चौफेर फिरवून लागले. पूर्ण तळघर पालथे घातले, पण कोणीहीच सापडले नाही. फक्त जुन्या वस्तू, एक लाकडी खाट, जुने कपाट आणि एक माळ कडीस आलेली खुर्ची. हताश होऊन दोघेही परत जाण्यास निघाले की तितक्यातच ही 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 मागून अचानकपणे कोणाच्या तरी विक्षिप्त हसण्याचा आवाज आला. दोघेही सावध झाले. एका झटक्यात त्यांनी मागे बघितले. त्या खाटेवरून एका 70च्या आसपासची म्हातारी त्याच्याकडे पाहून हसत होती. आता मात्र दोघांची बोबडी वळली. दोघे त्या थंडीमध्ये घामाघूम व्हायला लागले. तेवढ्यात ऋषीला हातातला अंगारा आठवला. त्याने तो म्हातारीसमोर धरला. तशी म्हातारी तोंडातून हात ठेवून त्यांच्यापासून लांब लांब सरकायला लागले आणि भिंतीत कुठेतरी गायब झाले. ऋषीने लगेच रामाला घेऊन तिकडे पळ काढायला ठरवलं. ते जसे दरवाजापर्यंत पोहोचले तितक्यात त्यांच्या तोंडावरचा दरवाजाचा थप्प आवाज करत बंद झाला आणि पूर्ण तळघर घुमू लागला. फक्त हसण्याचा आवाज. आता हा आवाज कोणाचा नसून खूप जणांचा होता. कर्णबधीर करणारा आवाज होता. दोघेही खूप घाबरले. दरवाजा ठोठावू लागले, दरवाजावर मारू लागले, पण ह्याच काहीच फायदा नव्हता. मागे वळून बघितलं तर आता तिकडे 6 मानवरूपी पिशाच त्यांच्याकडे बघून क्रूरतेने हसत होती. पण ऋषीला माहीत होतं, जोपर्यंत ही दैविक सामग्री आपल्याकडे आहे तोपर्यंत ते आपल्याला काहीच करू शकत नाही. त्या पिशाचाने सर्वांनाच त्यांच्यासारखे बधीर करून टाकलेले. ऋषीचं लक्ष रामाकडे गेलं. रामा शांतपणे एकटक त्या पिशाचाकडे पाहत होता. त्या 6 जणांपैकी एक रामाचे बाबा पण होते. रामा, अरे शुद्धीवर ये. तुझे बाबा नाही आहे. आपण त्या पिशाचाला मारले. त्यांनी या सर्वांना त्यांच्यासारखेच बनवले आहे आणि आता आपल्याकडे इकडून बाहेर पडायचे. ऋषीने गंगाजल घेतला आणि त्या पिशाचांसमोर फेकले. ते सर्व जण 2 पावले मागे सरकले. बघ आता तरी बघ, बसला विश्वास. आता घे अंगारा आणि इकडून बाहेर जाण्याचा रस्ता शोधू. ते पिशाच ऋषीच्या गंगाजलाने किंचाळत मागे गेला. तसा रामा शुद्धीवर आला आणि ऋषीने दिलेला अंगारा घेतला. ऋषीने परत एकदा गंगाजल त्याच्याकडे फेकले. तसे सर्व पिशाच सेरवेर होऊ लागले. हीच संधी साधून ऋषी पायऱ्यात उतरून तळघरात गेला, जेणेकरून बाहेर जायला काही जणू मार्ग सापडतोय का. ऋषी दरवाजा शोधतच होता की तेवढ्यात त्याच्या मागून जोरदार धक्का दिला. तो बाजूच्या खाटेवर जाऊन जोरात आपटला. त्या धक्क्याचा प्रहार इतका जास्त होता की जर खाटेच्या जागी भिंत असते तर ऋषीचा जब्बर मार बसला असता. त्या धक्क्यामुळे ऋषीच्या हातातले गंगाजल सुद्धा खाली पडून सांडून गेले. त्या पिशाचाने त्यांना धक्का दिला तो आता त्याच्याकडे झेपावू लागला. त्याचा चेहरा खूप विक्षिप्त होता. त्याने तीक्ष्ण दात आणि त्याच्या दातातून येणारा दुर्गंध
एकूणच तो प्रसंग खूप भयावह होता. ऋषी खाटेवरच एक एक इंच मागे जाऊ लागला. तो सैतान ऋषीकडे येऊ लागला की तितक्यात रामाने त्याच्या हातातला अंगारा त्या सैतानावर उडवला. सैतान जोरात किंचाळे मारत मागे सरकला आणि त्याच्या अंगातून ठिणग्या उडत तोच नाहीसा झाला. ही संधी साधून ऋषी तिकडून पळ सुटला. एव्हाना अचानकपणे त्या तळघराचा दरवाजा उघडला गेला. दोघांना ह्यामुळे हायसं वाटलं. ते तळघरातून बाहेर येऊन हवेलीच्या बाहेर जायला निघाले. पण हवेलीच्या दरवाजासमोर परत ते सैतान त्यांची वाट अडवून होते. आता मात्र सर्व स्पष्टपणे दिसत होते. ते 5 जण होते. सर्वांची उंची वाढलेली, हात जमिनीला टेकतील एवढे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, लांब लांब लोंबकळलेल्या आणि तोंडातून बाहेर येणारे घाणेरडे दात. त्या दिवशी मारलेला जो त्याचा प्रमुख होता तो सर्वजण होते. ते दृश्य कोणत्याही कमजोर माणसाला हृदयविकार झटका द्यायला पुरेसं होतं. ऋषी आणि रामा मात्र निडर होते. पण एक साथ एवढे सर्व बाजूला बघून त्यांच्या मनात सुद्धा भीती बसलेली. त्यातले 2 जण ऋषी आणि रामा तर धावत आले तर ऋषीने हातातली काठीरूपी भाला त्या एका सैतानाच्या छातीतून आरपार केला. ते सैतान भयानक किंचाळ देऊन हवेत विरून गेले. दुसऱ्या सैतानाने रामावर धाव घेतली. रामाने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातातले अंगार त्या सैतानावर फेकले. ते सुद्धा मोठी किंचाळी देत हवेत नाहीसे झाले. हे बघून राहिलेले पिच्छाच अजूनच संतापले. ते लागलीच दोघे त्यांच्यावर धावून गेले. ऋषीने परत त्यांच्यासमोर भाला आणला, पण त्यावेळी त्या भाला चुकत ऋषीला जोरात धक्का दिला. ऋषी खाली पडला. त्याच्या पायाला जब्बर मार बसला. ही संधी साधून त्या राक्षसाने ऋषीवर जीवघेणा उडी मारली, पण तितक्यातच त्याने भाला त्या राक्षसाच्या दिशेला ठेवला. राक्षसाची उडी थेट भाल्याच्या टोकावर आणि त्या राक्षसाच्या चिरकांड्या उडाल्या. दुसरीकडे रामाच्या अंगावर एक सैतानाने धाव घेतली. रामाने परत त्याच्यावर अंगारा टाकला. तो पिच्छाच कर्णकश आवाजात हवेत मिसळला. आता शेवटचं पिच्छाच होतं ते म्हणजे रामाचे बाबा. बाळा, अरे मी तुझा बाबा आहे, तू मला मारणार. रामाच्या बाबाच्या रूपात असलेलं भूत रामाला विनवत होतं. पण ऋषीला समजले, अरे रामा, ते तुझे बाबा नाही आहे, ते पिच्छाचं आहे. आपण मागे ज्या सैतानाला मारलं ह्यानेच त्या सगळ्यांना मारून त्यांच्यासारखं केलं आहे. आता आपल्याला जे काही दिसतंय ते त्या पिच्छाजाने केलं आहे. मायाजाल आहे. या मायाजालात अडकू नकोस. त्या सैतानाला मार आणि तुझ्या बाबांना मुक्त कर. ऋषी रामाला पूर्ण जोर लावून समजावत होता. त्याच्या हातातल्या अंगारा पण संपत आलेला. एक शेवटची मूठ होती. ते सैतान जवळ येत होते, पण रामाचे हात हालतच नव्हते. जसं काही त्या पिच्छाजाने रामाला वशमध्येच केलेलं. अरे रामा, उठ, जागा हो. ते तुझे बाबा नाही आहे. शेवटची मूठ राहिली अंगाराची. ती सर्व फेक त्या पिच्छाजावर आणि मुक्ती दे तुझ्या बाबांना. पण तरी रामाच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते. ते पिच्छाच रामाजवळ आले. जसे त्याने ते 2 सुळांसारखे दात बाहेर काढले आणि रामाचा घास घेतणारच की तितक्यात जोरात किंचाळ देत ऋषी धावत जाऊन त्या राक्षसाच्या अंगावर झेपावला. ऋषीच्या हाताला राक्षसाचे सुळे लागलेले. दोघेही खोलीच्या कोपऱ्यात जाऊन पडले. त्या प्रसंगाने रामा शुद्धीवर आलेला. त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या सैतानावर शेवटचा अंगारा उडवला. जीवाच्या अंकांताने ओरडत ते राक्षस राग भरून गेले. रामाने धावत जाऊन खाली पडलेल्या ऋषीला उचललं. ऋषीने एक धक्का देत रामाला बाजूला केले. मला हात लावू नकोस रामा, मी सुद्धा आता बाधित आहे. त्या सैतानाने त्याचे सुळे माझ्यात घुसवले. तुला काहीच नाही होऊ देणार. आत्ताच्या आता उठ, तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. रामा म्हणाला, काही फायदा नाही रामा, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. मला माझ्यामध्ये बदल जाणवू लागले आहेत. तुझ्याजवळचा अंगारा पण संपला आहे. तो भाला घे आणि माझ्या छातीत मार. रामाच्या डोळ्यातून रडू कोसळले. नाही ऋषी, मी तुला काही होऊ देणार नाही. ऋषीच्या शरीरात बदल होऊ लागले. त्याचे दात एकाएकी सुळ्यासारखे वाढू लागले. रामा ऐक माझं, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. तो भाला घे. मी सैतानमध्ये बदललो तर खूप मुश्किल होऊन जाईल तुला आणि गावातल्यांना वाचवायला. आपण आपला हेतू पूर्ण केला यातच मला आनंद आहे. रामाने खूप समजावले, पण शेवटी ऋषीच्या पुढे त्याचे नाही चालले काही. रामाने डोळे मिटून एक जोर किंचाळी भाला ऋषीच्या छातीतून आरपार केला. हवेली आता पिच्छाजाने मुक्त होती. रामाने गावात येऊन सर्वांना हकीकत सांगितली. ऋषीच्या घरच्यांच्या सांगण्यावरून ती हवेली कायमची पाडण्यात आली. रामा परत शहराकडे जायला निघाला. आता त्याचे सर्व स्वप्न बंद झाले. आजही रामा त्याच्या बाबांच्या फोटो शेजारी ऋषीचा फोटो आवर्जून लावतो. अशी होती नदीच्या पलीकडील झपाटलेली हवेलीची कहाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
अशाच पुन्हा नवनवीन कल्पना, नवनवीन रहस्यमयी भयकथा मी घेऊन येणार आहे. आवडत असेल तर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला असाच भरभरून प्रतिसाद द्या. धन्यवाद.